साई व्यापकता निदर्शक हे सकल दृश्य चराचर याच्याही पैल परात्पर साई भरलासे निरंतर जो अज अमर तो साई हे एक तत्व या कथेच्या पोटी ऐसी ही गोड लक्ष्मीची गोठी सहज स्मरली उठाउठी श्रोतयांसाठीच मी मानी असो ऐसी लक्ष्मीची सेवा कैसा विसर साईस व्हावा सावधानाचा काय नव लावा वृत्तांत परिसावा सादरता जरी आला कंठी प्राण शरीर विगलित नाही त्राण बाबा निजहस्ते करीती दान देहावसान समयीतिस एकदा 5 एकदा 4 रुपये खिशातून काढून बाहेर ठेवीत तियेचे हातांवर तीच की अखेर बाबांची की ही नवविधा भक्तीची खूण किंवा नवरात्र अंबिका पूजन झाले आहे आज शिलंगण सीमोल्लंघन दक्षिणा ही किंवा श्रीमद भागवती श्रीकृष्णे कथिली उद्धवाप्रती ती नवलक्षण शिष्यस्थिती तियेची स्मृती देत बाबा एकादशाच्या दशमाध्यायी षष्ठम श्लोकाची पहा नवलाई शिष्ये कैसी करावी कमाई कवण्या उपायी वर्तावे आधी पूर्वार्धी कथिली 5 उत्तरार्धी 4ची 7 बाबा ही धरिती क्रम असाच वाटे जणू हाच हेतू पोटी अमानी दक्ष निर्मत्सर शिष्य निर्मम गुरुसेवा पर असावा परमार्थ जिज्ञासा तत्पर निश्चल अंतर जयाचे जया ठावी नाही असूया वाचा विग्लापन करीन वाया इवही लक्षणी निज गुरुराया संतोष वाया झटावे हाच श्री साईनाथांचा हेत ऐसिया रूपी व्यक्त करीत केवळ स्वकीय भक्त हितार्थ करुणावंत संत सदा लक्ष्मी खाऊनी पिऊनी सधन नवांची कथा काय तिज लागून तीही तितुके टाकील ओवाळून तथापि ते दान अपूर्वतीस परम थोर भाग्ये आगळी तेणेच ऐशिया कृपेची नवाळी पावती झाली नवरत्नावली निज कर कमळी साईंच्या गेले जातील कितीसे नव परी हे दान अति अभिनव की जो तिचा जीवात जीव देईल की आठव साईंची आले सन्निध देहावसान तरीही राखून अनुसंधान 4-5ची सांगड घालून आमरण स्मरण दिधले तिस ऐसा दावो